सध्या माझ्या पाठीमागं जे धरण दिसतंय, हे आहे अनेर धरण. जळगाव खान्देशच्या चोपडा तालुक्यातील गणपूर या गावामध्ये असलेलं हे अनेर धरण. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण या धरणाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि या धरणाने या भागामधलं सामाजिक जीवन, आर्थिक जीवन कशाप्रकारे बदललं, या धरणाचा इतिहास काय आहे, कशाप्रकारे हे धरण बांधण्यात आलं, याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण जर या अनेर धरणाचं जर का भौगोलिक स्थान पाहिलं, तर हे भौगोलिक स्थान हे जळगाव जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका आणि धुळे जिल्हा आणि धुळे जिल्ह्यातला शिरपूर तालुका आणि चोपडा तालुका या दोन्ही तालुक्याच्या सीमेवर असलेलं हे धरण आहे. हे अनेर धरण हे अनेर नदीवर बांधण्यात आलेलं आहे. अनेर नदी जी सातपुडा पर्वताच्या पायथ्याला वाहते. माझ्या मागं ज्या ह्या साईडला ज्या डोंगररांगा तुम्हाला दिसत आहेत, ह्या सातपुडा पर्वताच्या डोंगररांगा आहेत आणि या सातपुडा पर्वतामधून ही अनेर नदी वाहते. आणि या अनेर नदीवर या धरणाचा प्रकार हा मातीचं धरण असा आहे. हे धरण मातीपासून बनलेलं धरण आहे. यालाच अर्थफिल डॅम असे सुद्धा म्हटलं जातं. या धरणाची जी उंची आहे ही सुमारे 47 मीटर आहे आणि या धरणाची जी लांबी आहे ही 2275 मीटर एवढी आहे. अशा प्रकारे या धरणाची आकडेवारी आहे. मित्रांनो, या धरणाचं बांधकाम हे 1978 साली पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि या धरणाची मालकी ही महाराष्ट्र शासनाकडे आहे आणि इंडिया ब्रिज म्हणजे WRIS नुसार हे धरण 1980च्या आसपास पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पामध्ये समाविष्ट आहे. आता आपण हे पाहूया की या अनेर धरणाच्या आपल्याला नोंदी कुठं कुठं मिळतात. अनेर धरणाच्या नोंदी आपल्याला महाराष्ट्र गॅझेटियर, जिल्हा गॅझेटियर आणि इंडिया ब्रिज म्हणजेच वॉटर रिसोर्सेस इन्फॉर्मेशन सिस्टम, महाराष्ट्र जलसंपदा विभाग, इरिगेशन डिपार्टमेंट यामध्ये आपल्याला या अनेर डॅमच्या नोंदी आढळतात. या अनेर डॅमबद्दल, या अनेर धरणाबद्दल यामध्ये आपल्याला सविस्तर नोंदी आढळतात. आता आपण हे पाहूया की या अनेर डॅमची जलसाठा करण्याची कॅपॅसिटी किती आहे. या अनेर डॅमची जलसाठा करण्याची कॅपॅसिटी ही 5.89 कोटी घनमीटर एवढी आहे. या अनेर डॅममध्ये 5.89 कोटी घनमीटर एवढं पाणी साठवलं जाऊ शकतं. मित्रांनो, अनेर नदी ही उत्तर महाराष्ट्रातली एक महत्त्वाची नदी आहे आणि ही नदी महाराष्ट्रातील एक अतिशय महत्त्वाची नदी असून ही नदी मुख्यतः जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामधून ही नदी वाहते. ही नदी शेवटी पुढे जाऊन तापी नदीला जाऊन मिसळते. तापी नदी जी जळगाव जिल्ह्याची लाईफलाईन मानल्या जाते आणि ही अनेर नदी पुढं जाऊन तापी नदीमध्ये मिसळते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेर नदी ही तापी नदीची उपनदी आहे. त्यामुळं तापी नदीच्या जलप्रणालीमध्ये अनेर नदीचा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे, कारण अनेर नदी ही तापी नदीची उपनदी आहे. त्यामुळं अनेर नदी ही जळगाव जिल्ह्याच्या जलसिंचनामध्ये महत्त्वाचा भाग पार पाडते. आता आपण थोडं अनेर नदीच्या इतिहासाबद्दल पाहूया. मित्रांनो, अनेर नदीचा जो इतिहास आहे हा मानवाच्या जीवनाशी जोडलेला इतिहास आहे आणि प्राचीन काळात खानदेशातील भागातील वस्ती या अनेर नदीच्या काठावर वसलेली आहे आणि त्यावेळेस या खानदेशामध्ये सातवाहन साम्राज्य आणि यादव वंश यांच्या काळात या नदीकाठावर शेती आणि व्यापार विकसित झाला. सातवाहन, यादव वंश यांच्यानंतर मुघल काळामध्ये या अनेर नदीच्या भागामध्ये सिंचनासाठी नदीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यासाठी लहान बंधारे, चेक डॅम्स आणि पारंपरिक जलसंधारण पद्धती वापरल्या गेल्या. अनेर नदीवरील धरण आणि त्यासाठी पारंपरिक जलसंधारण पद्धती त्यावेळेस वापरल्या गेल्या होत्या. यानंतर मित्रांनो, ब्रिटिश काळ आला आणि ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी खानदेशात शेती वाढवण्यासाठी पाण्याचे महत्त्व ओळखले. त्यासाठी त्यांनी नदी व्यवस्थापन आणि सिंचन प्रकल्पाची योजना सुरू केली. मुघलांच्या नंतर आले ते ब्रिटिश आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये या नदींचं जे काही क्षमता आहे, जे पोटेन्शियल आहे हे त्यांनी ओळखलं. त्यावेळेस ब्रिटिशांनी पाणी व्यवस्थापन आणि जलसिंचन, जलबंधारे अशा प्रकारची कामं करायला सुरुवात केली आणि त्याच्या माध्यमातून या संपूर्ण क्षेत्रामध्ये अनेक पाटबंधारे बांधण्यात आले. ब्रिटिशांनी त्यांच्या काळामध्ये नदी व्यवस्थापन, पाटबंधारे यासारखी कामं तर घेतली होती, परंतु अनेरसारख्या या नदीवर तोपर्यंत डॅम पूर्णपणे विकसित झाले नव्हते. अनेर नदीवर डॅम विकसित व्हायला नंतर काही कालावधी लागला आणि ते आपण आता पुढं पाहूया. आणि या अनेर धरणामध्ये अशा प्रकारे मासेमारी केल्या जाते आणि या भागामध्ये अनेरचे जिवंत मासे हे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. दुरून दुरून लोक अनेरचे जिवंत मासे घेण्यासाठी येतात
आणि हे प्रसिद्ध असलेले मासे कशा प्रकारे त्याची मासेमारी केल्या जाते हे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत काही लोक आहेत जे इथे मासेमारी करण्याचं काम करतात. सध्या नुकतंच ते अनेर धरणामधून मासे पकडून आलेले आहेत आणि त्यांच्याजवळ फ्रेश असे मासे आहेत. त्यांना काही याबद्दल माहिती विचारूया, कशा प्रकारे या ठिकाणी मासेमारी केल्या जाते आणि अनेरचे हे मासे एवढे प्रसिद्ध का आहेत याबद्दल सुद्धा आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. चला तर या मग. या ठिकाणी मित्रांनो हे अशा प्रकारचं जाळं असतं आणि या जाळेच्या माध्यमातून या मोठ्या डॅममध्ये मासेमारी केल्या जाते. हे जाळं असं या पूर्ण परिसरामध्ये पसरवलं जातं आणि या तळ्यातील जे फ्रेश मासे आहेत या जाळ्याच्या माध्यमातून पकडल्या जातात आणि येथूनच ते फ्रेश अनेरचे मासे मार्केटमध्ये पोचवले जातात. माझ्यासोबत हे सध्या इथं भाऊ आहेत, हे सध्याच मासे पकडून या धरणातून इथं आलेले आहेत. आपण पहिले यांचा परिचय विचारूया आणि यांच्याकडून बाकी सर्व माहिती घेऊया. पहिले दादा तुमचं नाव सांगा. काय नाव आहे आपलं? रतन तुळशीराम भोई. रतन तुळशीराम भोई. मला सांगा तुम्ही मासे पकडण्यासाठी किती वाजता सकाळी जाता इथं? 7 वाजता. आणि दररोज तुम्ही ज्यावेळेस मासे पकडण्यासाठी जाता कितीपर्यंत तुम्हाला मासे मिळतात? ते म्हणजे ते खेळ असतो ते म्हणजे ठाव सोडायला असतं ना ते. त्याला 2-2.5 तास एक ठावला टाइम लागतो. आणि मला एक सांगा, ह्या आपल्या ह्या धरणामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे भेटतात? ते प्रत्येक प्रकारचे मासे म्हणजे नावं सांगा ना. नावा देतात ते का लालपरी आहे, कटला आहे आणि लहानपण सर्व काही प्रकारचे. म्हणजे लालपरी, कटला, अजून गोली, निर्गल सर्व. गोली, निलकर आणि डोकही भेटतो वाटतो नाही तर मासा. डोक पण आहे, वाव पण आहे हं. आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आहेत ते. सर्व प्रकारचे मासे या ठिकाणी भेटतात. फक्त ते समुद्रचे नाही. हां, अच्छा. आणि इथं ते पॉपलेट वगैरे असे ते पॉपलेट नाही. ते मासे नाही आहेत. नाही, मग सर्व आहे. अच्छा. आणि आता मला हे सांगा किंवा इथं हे मासेमारी करणारे नेमके कोणते लोक आहेत? फक्त याच गावातले आहेत की नाही, ते 2-3 गावाचे असतात ते. हं. आणि जाळा ते झिंगाभोई आहे ना, त्यांचा जाळा आहे. त्यांचं जाळ आहे. हे बाजूला मराठे गाव आहेत, त्या गावातले लोक काही मासे पकडतात त्या तिथं? त्याच भाऊचा जाळा आहे. अच्छा. मराठवाल्याचा. ठीक आहे. मित्रांनो, आता आपल्यासोबत हे इथचे जे मासेमार बांधव होते हे आहेत आणि हे कशा प्रकारे इथं मासे पकडतात हे आपण पाहिलेलं आहे. हेच ते लोक आहेत ज्यांच्यामुळं अनेरचे प्रसिद्ध आणि जिवंत मासे आपल्याला मिळतात, ज्यामुळं अनेरचे हे एवढे प्रसिद्ध मासे. आता आपण हे पाहिलं की हे इथचे जे मासेमार लोक आहेत हे कशा प्रकारे मेहनत करून या अनेर डॅममधले फ्रेश मासे आणतात आणि हे फ्रेश मासे इथच्या मार्केटला विकल्या जातात. त्यामुळं अनेरचे हे मासे प्रसिद्ध आहेत आणि हे फ्रेश असल्यामुळं हे मासे अधिक चव देतात. त्यामुळं आजूबाजूच्या परिसरामधून लोक विशेषतः मासे घेण्यासाठी अनेरला, गलंगीला या ठिकाणी येतात. त्यामुळं अनेरचे जिवंत मासे खूप प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी आता हे पकडून जे मासेमारी केलेले हे मासे यांनी इथं आलेले आहेत आणि या जाळ्यामध्ये अशा प्रकारचे मासे आहेत. आता हे सांगा, हा मासा कोणता आहे? बया बया हा कोणता आहे? हा कोणता आहे? बया मासा बया. बया मासा. गावरान का? हा जिवंत मासा. याच्या तोंडात एक मासा आहे. हा टाकू का? दुसरा कोणता आहे? गोली गोली. हा कोणता आहे? गोली. हा गोली मासा आहे. आणखीन दुसरं काय नाव आहे? गोलीच म्हणता की याला लालपरी म्हणता का? तुम्ही सांगा ना दुसरं नाव काय? ठीक आहे. हा लालपरी आहे. हा जिवंत मासा आहे. हे आत्ताच सध्या यांनी पकडून आणलेला आहे. हा तो फ्रेश लालपरी मासा आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणता आहे दुसरा? बारशी बारशी. दादा तुमले लवकर काढल्या काय काढणं मग सुरू. हा बारशी मासा आहे ना. हा कोणता आहे? हा आहे बारशी मासा आहे ना. ठीक आहे. आणखीन दुसरे कोणते? बस. गेर आहे. गेर गेर. हा गेर आहे ना. हा कोणता आहे? रैकडी. हा रिकडी. रैकडी. ठीक आहे. हे बाई इथे सर्व प्रकारचे मासे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे सध्याच आता पकडलेले आहेत फ्रेश मासे. आणि अशा प्रकारचे हे फ्रेश मासे नंतर मग मार्केटला विकल्या जातात. आता या ठिकाणी ह्या माशाचा लिलाव होतो आहे आणि इथं ह्या माशांची विक्री केल्या जात आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि शेअर करा तुमच्या आजूबाजूच्या भागातील लोकांपर्यंत की कशा रीतीने आपल्या अनेर डॅमने आणि या अनेर नदीने आपल्या चोपडा तालुक्याचं आणि शिरपूर तालुक्याचं आयुष्य हे बदललं आहे.